आपण आता एक्झरसाइजमधलं 5 नंबरचं सम घेतो आहे आणि हे खूप महत्त्वाचं आहे. लक्षात आता काय सांगितलेलं आहे. प्रूव्ह दॅट द लाईन सेगमेंट जॉइनिंग द मिड पॉइंट्स ऑफ adjacent sides of quadrilateral form a parallelogram. कोणतेही क्वाड्रिलॅटरल, त्याचा क्वाड्रिलॅटरलचा टाईप दिलेला नाही आहे. कोणताही क्वाड्रिलॅटरल असेल आणि त्या क्वाड्रिलॅटरलच्या ज्या ॲडजसंट साईड्स आहेत त्यांचे मिड पॉईंट्स जॉईंट केल्यानंतर जो क्वाड्रिलॅटरल फॉर्म होतो तो पॅरलेलोग्राम आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. कुठल्या याचं प्रूफ किंवा सोल्युशन्स पाहताना पहिले त्या थेरमचं स्टेटमेंट किंवा ते प्रॉब्लेम व्यवस्थित वाचून घेत चला आणि नंतरच मग त्याच्या सोल्युशनकडे लक्ष देत चला. त्यांनी काय सांगितलं आहे पहा, मी इथे कुठलाही एक ABCD क्वाड्रिलॅटरल घेतलेला आहे. हा ABCD या ABCDचा टाईप नाही आहे. या क्वाड्रिलॅटरल ABCDच्या ज्या ॲडजसंट साईड्स आहेत बघा, ॲडजसंट साईड्स म्हणजे काय ते सांगतो आहे. AB ची ॲडजसंट साईड BC आहे, AB ची ॲडजसंट साईड AD आहे, BC ची ॲडजसंट साईड AB आणि CD आहे, CD ची ॲडजसंट साईड BC आणि AD आहे, AD ची ॲडजसंट साईड AB आणि DC आहे. ॲडजसंट साईडचे मिड पॉईंट्स जॉईंट केल्यानंतर जो क्वाड्रिलॅटरल फॉर्म होणार आहे तो पॅरलेलोग्राम एवढा शो करायचा आहे आपल्याला. आता मी काय करतो आहे, हा जो क्वाड्रिलॅटरल आहे या क्वाड्रिलॅटरलच्या ज्या साईड्स आहेत त्यांचे मिड पॉईंट्स घेतो आहे. ही साईड आहे PQ, ही साईड आहे AB. या AB साईडचा मिड पॉईंट्स मी P घेतला, BC साईडचा मिड पॉईंट Q घेतला. हे दोन्ही डिस्टन्स इक्वल आहेत, हे दोन डिस्टन्स इक्वल आहेत. CDचा घेतला आहे R इज द मिड पॉईंट ऑफ साईड CD आणि ADचा मिड पॉईंट घेतलेला आहे S. ते क्वाड्रिलॅटरल ABCDचे ज्या साईड्स आहेत त्यांचे मिड पॉईंट्स झाले. आता या मिड पॉईंट्सला जॉईंट केल्यानंतर ॲडजसंट साईडचे मिड पॉईंट्स जॉईंट केल्यानंतर कोणताही मिड पॉईंट जॉईंट नाही करायचं. ॲडजसंट साईडचे मिड पॉईंट्स जॉईंट केल्यानंतर जो क्वाड्रिलॅटरल फॉर्म होणार आहे तो क्वाड्रिलॅटरल आपल्याला पॅरलेलोग्राम आहे हे प्रूव्ह करायचं आहे. आता ॲडजसंट साईडचे मिड पॉईंट्स आपण जॉईंट करणार आहोत. P आणि Q याला जॉईंट केलं, Q आणि R याला जॉईंट केलं आहे, S आणि R ला जॉईंट केलं आहे आणि PS ला जॉईंट केलेलं आहे. ते क्वाड्रिलॅटरल फॉर्म झाला इथे PQRS. हा PQRS जो क्वाड्रिलॅटरल आहे तो पॅरलेलोग्राम आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे आणि याचा प्रूफ खूप सोपी आहे. मी थोडंसं शेवट काय असेल याचा ते सांगतो की आपल्याला प्रूव्ह करायचं आहे क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ पॅरलेलोग्राम. हे आपला शेवटचा राहणार आहे. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ पॅरलेलोग्राम. मग तुम्हाला पॅरलेलोग्रामच्या प्रॉपर्टीज माहीत पाहिजेत. आता पॅरलेलोग्रामच्या प्रॉपर्टीज काय असतात माहिती आहे का? त्यापैकी एक महत्त्वाची प्रॉपर्टी, पॅरलेलोग्रामच्या अपोजिट साईड ह्या पॅरलल असतात आणि कॉन्ग्रुएंट असतात, त्यांची लेंथ इक्वल असते. जर तुम्हाला इथे जो क्वाड्रिलॅटरल PQRS आहे तो जर पॅरलेलोग्राम शो करायचा असेल त्याच्या ज्या अपोजिट साईड्स आहेत त्या पॅरलल शो करायच्या. बघा PQ ही एक साईड आहे, याच्या अपोजिट साईड आहे SR. तर PQ आणि SR ह्या दोन्हीही एकमेकांना पॅरलल आहेत हे शो करायचं आणि कॉन्ग्रुएंट आहेत हे शो करायचं. म्हणजे इथे आपल्याला PQRS हा पॅरलेलोग्राम केव्हा मिळणार आहे तर आपल्याला PQ ही जी साईड आहे आणि SR एकमेकांना पॅरलल आहे ते शो करायचं अँड यांची जी लेंथ आहे PQ इज इक्वल टू लेंथ SR हे शो करायचं. इथे झाली एक पेअर आणि दुसरी PS
आणि क्यू आर ह्या दोन अपोजिट साईड्स आहेत, ह्या तुम्हाला पॅरलल आणि कॉन्ग्रुएंट आहेत हे शो करायचं आहे. म्हणजे पी एस इज पॅरलल टू क्यू आर अँड लेंथ ऑफ पी एस इज इक्वल टू लेंथ ऑफ क्यू आर. जर तुम्ही हे दोन रिझल्ट प्रूव्ह केले तरच तुम्ही सांगू शकता पी क्यू आर एस इज अ पॅरलेलोग्राम. या थेरमचा किंवा ही जी प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीचा शेवट कसा असायला पाहिजे ते मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला कोणत्याही क्वाड्रिलॅटरलच्या ॲडजसंट साईडचे मिड पॉईंट्स जॉईन केल्यानंतर जो क्वाड्रिलॅटरल फॉर्म होतो तो क्वाड्रिलॅटरल पॅरलेलोग्राम पाहिजे होता. आता कोणताही क्वाड्रिलॅटरल पॅरलेलोग्राम केव्हा असेल, जेव्हा त्याच्या अपोजिट साईड्स ह्या पॅरलल असतील आणि त्यांची लेंथ इक्वल असेल. अलग लक्षात. आता थोडा विचार करा की पी क्यू आणि एस आर हे पॅरलल केव्हा राहतील आणि त्यांची लेंथ इक्वल केव्हा राहणार. पॅरलल याचा अर्थ होतो कोलिनियर. वेक्टरमध्ये जर पाहिलं तर पॅरलल म्हणजे कोलिनियर. याचा अर्थ पी क्यू आणि एस आर हे पॅरलल तेव्हा असतील जेव्हा वेक्टर पी क्यू आणि वेक्टर एस आर हे कोलिनियर असतील. आता कोलिनियर असण्यासाठी ते एकमेकांचे स्केलर मल्टिपल असायला पाहिजे. जर वेक्टर पी क्यू इज इक्वल टू स्केलर मल्टिपल ऑफ एस आर, ते इथे कोणता तरी स्केलर असायला पाहिजे तरच हे कोलिनियर होतील. आणि हे दोन वेक्टर जर कोलिनियर असतील तर मग पी क्यू इज पॅरलल टू एस आर. पण यांची लेंथ इक्वल पाहिजे. इक्वल येण्यासाठी हे जे दोन वेक्टर आहेत हे दोन्हीच्या दोन्ही इक्वल असायला पाहिजे. म्हणजे इथे जो येणारा स्केलर आहे तो 1 असायला पाहिजे किंवा तो नाही दिला तरी चालेल. जर आपण पी क्यू इज इक्वल टू एस आर हे दोन वेक्टर इक्वल आहेत असं जर प्रूव्ह केलं तर पी क्यू पॅरलल टू एस आर आणि लेंथ पी क्यू इज इक्वल टू लेंथ एस आर. मग वरच्या लाईनचं काय, तर हे प्रूव्ह करण्यासाठी वेक्टर पी एस आणि वेक्टर क्यू आर हे दोन्हीही वेक्टर इक्वल असायला पाहिजे. जर हे दोन वेक्टर इक्वल आले तर पॅरलल आहेत आणि त्यांची लेंथ इक्वल आहे. हे दोन वेक्टर जर इक्वल आले तर हे दोन पी क्यू आणि एस आर पॅरलल आहेत आणि लेंथ ऑफ पी क्यू इज इक्वल टू लेंथ ऑफ एस आर. म्हणजे आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. शेवट काय असेल ते मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. आता सुरुवात कशी करायची त्याकडे लक्ष द्या. क्वाड्रिलॅटरल ABCD आहे, तो कुठलाही क्वाड्रिलॅटरल असेल ABCD इज अ क्वाड्रिलॅटरल. लक्षात आहे. टोटल या डायग्राममध्ये ना 8 पॉईंट्स आहेत. त्यापैकी पहिले आपण या 4 पॉईंटचा विचार करणार. या 4 पॉईंटचे मी पोझिशन वेक्टर लिहितोय. वेक्टर ए, वेक्टर बी, वेक्टर सी, वेक्टर डी आर पोझिशन वेक्टर्स ऑफ पॉइंट्स ए बी सी डी रेस्पेक्टिवली. हे 4 पॉईंटचे पोझिशन वेक्टर झालेले आहेत. आता आपण या साईडचे मिड पॉईंट्स घेतले होते पी क्यू आर एस. लेट P, Q, R, S are mid points of sides. आता कोणता पॉइंट्स कोणत्या साइड्सचा होता ते बघा. P इज द मिड पॉइंट ऑफ साइड AB, दूसरा आहे BC, तिसरा आहे CD आणि चौथा आहे तो AD रेस्पेक्टिवली. त्यांचे पोझिशन वेक्टर्स घेऊ आपण पी क्यू आर एसचे. इथे ब्रॅकेटमध्ये लिहिले असते तरी चालेले असते, पण आपण लिहिणार आहोत वेक्टर पी, वेक्टर क्यू, वेक्टर आर अँड वेक्टर एस आर पोझिशन वेक्टर्स ऑफ पॉइंट्स पी क्यू आर एस रेस्पेक्टिवली. आता हे सर्व कोण आहेत मिड पॉइंट्स आहेत. तर आपण फॉर्म्युला यूज करणार बाय युझिंग मिड पॉइंट फॉर्म्युला. बाय युझिंग मिड पॉइंट फॉर्म्युला 4 वेळा मिड पॉइंट फॉर्म्युला यूज करावा लागेल कारण इथे टोटल 4 पॉईंट्स आलेले आहेत. तर पहिला कोण आहे पी. तर पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट पी इज इक्वल टू कुणाचा मिड पॉईंट होता ए बीचा, त्याला लिहिता येतं वेक्टर ए प्लस वेक्टर बी अपॉन 2. याचं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं
तर ट्वाईस वेक्टर पी इज इक्वल टू वेक्टर ए प्लस वेक्टर बी हा झाला पहिला रिलेशन. असे बाकीचे 3 रिलेशन्स आपण लिहिणार आहोत. वेक्टर क्यू is the midpoint of side BC, therefore vector B plus vector C upon 2 क्रॉस मल्टीप्लिकेशन ट्वाइस वेक्टर Q इज इक्वल टू वेक्टर B प्लस वेक्टर C. तिसरा आहे तो R, वेक्टर R इज इक्वल टू हा कुणाचा आहे CD, तर वेक्टर C प्लस वेक्टर D अपॉन 2 क्रॉस मल्टीप्लिकेशन ट्वाइस वेक्टर R इज इक्वल टू वेक्टर C प्लस वेक्टर D आणि AD चा मिड पॉइंट आहे S, वेक्टर S इज इक्वल टू वेक्टर A प्लस वेक्टर D अपॉन 2, देयरफॉर ट्वाइस वेक्टर S इज इक्वल टू वेक्टर A प्लस वेक्टर D. ते जेवढे 4 रिलेशन्स आहेत ना या चौघां मिळून मी याला एकच नंबर देतो आहे. हे 4ही रिलेशन्स आहे नंबर 1. यापैकी कुठलाही आपण यूज करू शकतो. मी आता पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला की आपल्याला प्रूव्ह काय करायचं होतं. लास्टवाली स्टेप मी पुन्हा एकदा रिपीट करतो आहे. आपल्याला प्रूव्ह करायचं होतं की क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ पॅरलेलोग्राम. आता हा पॅरलेलोग्राम प्रूव्ह करण्यासाठी याचा अपोजिट साईड बघा PS, या PSची अपोजिट साईड कोण आहे QR आणि PQची अपोजिट साईड कोण आहे SR. तर आपण काय करणार आहोत, वेक्टर PQ आणि वेक्टर SR हे दोन्ही वेक्टर इक्वल आहेत हे प्रूव्ह करायचं आपल्याला. वेक्टर PQ आणि वेक्टर SR हे दोन्ही इक्वल आहेत हे प्रूव्ह करायचं आहे. आणि यासाठी मी आता कन्सिडर करतो आहे वेक्टर PQ. नाव वेक्टर PQ इज इक्वल टू, आता वेक्टर PQ इज इक्वल टू PQचा पोझिशन वेक्टर, टर्मिनल पॉईंटचा पोझिशन वेक्टरमधून इनिशियल पॉईंटचा पोझिशन वेक्टर मायनस करा, वेक्टर Q मायनस वेक्टर P. वेक्टर PQ इज इक्वल टू वेक्टर Q यापूर्वी काढलेला आहे, वेक्टर B प्लस वेक्टर C अपॉन 2 मायनस वेक्टर P काढलेला आहे, वेक्टर A प्लस वेक्टर B अपॉन 2. वेक्टर PQ इज इक्वल टू वेक्टर PQ इज इक्वल टू, दोघांचं डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरचं कॅल्क्युलेशन्स करा. वेक्टर B प्लस वेक्टर C, वेक्टर B प्लस वेक्टर C मायनस वेक्टर A मायनस वेक्टर B, मायनस वेक्टर A मायनस वेक्टर B अपॉन 2. वेक्टर PQ इज इक्वल टू, यामध्ये कॅन्सल काय होणार आहे, हां मायनस वेक्टर B प्लस वेक्टर B कॅन्सल, वेक्टर C मायनस वेक्टर A अपॉन 2. यामधले 1/2 बाजूला काढले तर वेक्टर PQ इज इक्वल टू येणार हा, आणि हा जो C मायनस A आहे याला आपण लिहिणार आहोत वेक्टर AC. वेक्टर PQ इज इक्वल टू मिळाला हाफ वेक्टर AC. वेक्टर PQ इज इक्वल टू हाफ वेक्टर AC, याला दिला आहे मी नंबर 2. आता मी वेक्टर SR कन्सिडर करणार आहोत. वेक्टर SR, वेक्टर SR इज इक्वल टू पोजिशन वेक्टर ऑफ पॉइंट R मायनस पोजिशन वेक्टर ऑफ पॉइंट S. आरचा पोजिशन वेक्टर आहे वेक्टर C प्लस वेक्टर D अपॉन 2 मायनस Sचा पोजिशन वेक्टर येतो आहे वेक्टर A प्लस वेक्टर D अपॉन 2. दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहेत. वेक्टर SR इज इक्वल टू डिनॉमिनेटरमध्ये 2 आहेत, वेक्टर C प्लस वेक्टर D मायनस वेक्टर A मायनस वेक्टर D. यामधला हा वेक्टर D कॅन्सल, वेक्टर SR इज इक्वल टू हाफ, इथे राहिले C मायनस A आणि याला हाफ वेक्टर AC असं लिहिता येतो. जर वेक्टर SR आपण फाइंड केला आणि वेक्टर SR इज इक्वल टू आलेला आहे हाफ वेक्टर AC, याला दिला नंबर 3, याला दिला आहे नंबर 3. आता इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3 हे जे दोन इक्वेशन आहेत यांच्या RHS इक्वल आहे हाफ वेक्टर AC हाफ वेक्टर AC. तर फ्रॉम 2 and 3 आपण असं लिहू शकतो, फ्रॉम 2 and 3 वेक्टर PQ इज इक्वल टू वेक्टर SR. वेक्टर PQ इज इक्वल टू वेक्टर SR. वेक्टर PQ इज इक्वल टू वेक्टर SR. त्याचा अर्थ असा होतो की वेक्टर PQ इज स्केलर मल्टिपल ऑफ वेक्टर SR. देयरफॉर वेक्टर PQ
and vector SR are collinear. Vector PQ and vector SR are collinear. Therefore, side PQ and side SR are parallel. आणि या दोन्ही वेक्टरचं मॅग्निट्यूड इक्वल आहे, कारण दोन्ही वेक्टर इक्वल आहेत. त्याला नंबर ए जर दिला आपण, याला दिला आहे नंबर ए, हे सर्वात महत्त्वाचं आहे. याला दिला नंबर ए आणि याला नंबर ए दिल्यानंतर दुसरी जी पेअर आहे अपोजिट साईडची ते आपल्याला इक्वल आहे हे प्रूव्ह करायचं आहे. दुसरी पेअर कोणती येणार? मी कोणती घेतली आहे पाहता, मी वेक्टर पी क्यू आणि वेक्टर एस आर हे दोन वेक्टर इक्वल आहेत हे प्रूव्ह केलेलं आहे. असंच तुम्ही हे दोन वेक्टर इक्वल आहेत हे प्रूव्ह करू शकता. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट वेक्टर पी एस इज इक्वल टू वेक्टर क्यू आर. तुम्ही इथे लिहितो आहे सिमिलरली वेक्टर पी एस इज इक्वल टू वेक्टर क्यू आर आणि याला दिला आहे नंबर बी. त्याचं वेक्टर पी एस इज इक्वल टू वेक्टर क्यू आर आहे ना, वेक्टर पी एस इज इक्वल टू वेक्टर क्यू आर हे तुम्हाला होमवर्क करायचं आहे. जसं मी वेक्टर पी क्यू आणि वेक्टर एस आर जसे इक्वल आहेत हे प्रूव्ह केलं, अशाच प्रकारे वेक्टर पी एस आणि वेक्टर क्यू आर हे दोन्हीही इक्वल वेक्टर आहेत. पी एस आणि क्यू आर हे दोन्ही वेक्टर इक्वल आहेत. आणि आता इक्वेशन नंबर ए आणि इक्वेशन नंबर बी या दोन इक्वेशनवरून आपण सांगू शकतो की जो क्वाड्रिलॅटरल आहे पी क्यू आर एस हा पॅरलिलोग्राम आहे. देअरफॉर फ्रॉम ए अँड बी क्वाड्रिलॅटरल ए बी काय नाव आहे याचं? क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस इज अ पॅरलिलोग्राम. कोण आहे? पॅरलिलोग्राम. आता काही जण म्हणतील की या दोन इक्वेशनवरून तो पॅरलिलोग्राम कसा आला आहे. त्याच्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की याचा शेवट कसा असायला पाहिजे. तेव्हा मी सांगितलं होतं तुम्हाला की काय काय असायला पाहिजे. अपोजिट साईड्स पॅरलल पाहिजेत आणि कॉन्ग्रुएंट पाहिजेत. तुम्ही म्हणाल इथे कुठे आल्या त्या? इथे आल्या नाहीत. तर इथे जे इक्वेशन नंबर ए आहे त्यावरून आपण सांगू शकतो की हे दोन वेक्टर इक्वल आहेत. म्हणजे साईडचं मॅग्निट्यूड सेम आलं आणि ते स्केलर मल्टिपल आहेत. स्केलर मल्टिपल आहेत म्हणजेच कोलिनियर आहेत. कोलिनियर आहेत म्हणजेच पॅरलल आहेत. पॅरलल पण आहेत, कॉन्ग्रुएंट पण आहेत. इथे सुद्धा दुसरी पेअर पॅरलल पण आहे, कॉन्ग्रुएंट पण आहे. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस इज अ पॅरलिलोग्राम. प्रॉब्लेम खूप महत्त्वाचा आहे, प्रॉपर्टी खूप महत्त्वाची आहे, एक्झाममध्ये बरेचदा विचारलेली आहे आणि याचा प्रूफ एकदम सोपी आहे. टोटल यामध्ये 8 पॉईंट्स आले होते आणि या 8 पॉईंटचे पोझिशन वेक्टर्स घेतले. मिड पॉईंट दिला होता इथे, जॉईनिंग द मिड पॉईंट्स. आता मिड पॉईंट आल्याबरोबर तुम्हाला समजायला पाहिजे की यामध्ये मिड पॉईंट फॉर्म्युला यूज होतो आहे आणि म्हणून जितके मिड पॉईंट्स होते त्या प्रत्येकाला आपण मिड पॉईंट फॉर्म्युला यूज केला. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे त्याप्रमाणे आपण इथे वेक्टर कन्सिडर करायला सुरुवात केली. काही जण म्हणतील आम्हाला कसं माहिती, इथे वेक्टर पी क्यू घ्यावा लागतो. मी म्हणूनच सर्वात पहिले तुम्हाला शेवट सांगितला होता की तुम्हाला जो क्वाड्रिलॅटरल प्रूव्ह करायचा होता तो पॅरलिलोग्राम होता. पॅरलिलोग्रामच्या अपोजिट साईड्स ह्या पॅरलल आणि कॉन्ग्रुएंट असायला पाहिजे. अपोजिट साईड कोण आणणार तर पी क्यू. पी क्यूची अपोजिट साईड कोण आहे? एस आर. पी क्यूची अपोजिट साईड कोण आहे? एस आर. हे दोन्ही इक्वल आले पाहिजेत, कॉन्ग्रुएंट असायला पाहिजेत, पॅरलल पाहिजेत. त्यासाठी मी वेक्टर पी क्यू घेतला, वेक्टर एस आर घेतला, दोन्ही इक्वल आहे ते शो केलं. अशाच प्रकारे तुम्हाला होमवर्कसाठी दिलं पी एस आणि वेक्टर क्यू आर हे दोन्हीही इक्वल आहेत हे तुम्हाला इक्वेशन नंबर बी मध्ये प्रूव्ह करायचं आहे. मी लिहिताना सिमिलरली लिहिलं, तुम्ही असं करायचं नाही. तुम्ही अशा प्रकारचे कॅल्क्युलेशन्स करून ते लिहून घ्यायचं. आता बघू पुढचं प्रॉब्लेम. आता आपण एक्झरसाइजमधलं 6 नंबरचं सम पाहतो आहे आणि या 6 नंबरच्या समसाठी तुम्हाला सेक्शन फॉर्म्युला पूर्णपणे समजायला पाहिजे. यापूर्वी आपण सेक्शन फॉर्म्युला पाहिलेला आहे इंटरनल अँड एक्सटर्नल डिव्हिजनचा. तो सेक्शन फॉर्म्युला जो आहे तो अप्लाय करता आला पाहिजे. मी हे प्रॉब्लेम काय आहे, याचं सोल्युशन काय आहे याला सुरुवात करण्यापूर्वी परत एकदा सेक्शन फॉर्म्युला आपण पाहणार आहोत. सपोज मी असं लिहिलं आहे की पॉईंट
कुठला एखादा पॉईंट घेतला सी, ने काय केलं आहे, डिवाइड केला आहे सेगमेंट ए बीला इन द रेशो 5:2 इंटरनली. अशी लाईन आहे. या लाईनवरून पटकन तुम्हाला फॉर्म्युला लिहिता आला पाहिजे. कसा राहणार पहा, डिवाइड कोणी केलं सीने, तर पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट सी इज इक्वल टू. आता फॉर्म्युला लिहिताना पाठ करण्याची गरज बिलकुल नाही आहे. मी आधी सांगितलं होतं तुम्हाला की हा फॉर्म्युला लिहित असताना पहिले रेशो पाहायचा. हा रेशो आहे 5:2 मधला पहिला नंबर कोण आहे 5 आणि सेगमेंटचं नाव काय आहे ए बी. तर त्यामधला हा टर्मिनल पॉईंट घ्यायचा, ज्यांना मी राऊंड केलं ते नंबर घ्यायचं. रेशोमधला पहिला नंबर आणि सेगमेंटमधला जो टर्मिनल पॉईंट आहे तो या 5ने या पॉईंट बीच्या पोझिशन वेक्टरला मल्टिप्लाय करा. 5 इंटू वेक्टर बी. इंटरनल डिव्हिजन आहे त्यामुळे साईन येणार प्लस, आणि आता या 2ने एच्या पोझिशन वेक्टरला मल्टिप्लाय करा ट्वाईस वेक्टर ए आणि अपॉन लिहायचे 5+2. हा झाला सेक्शन फॉर्म्युला. हे लिहिणं सोपी आहे. अशी लाईन जर तुम्हाला दिली असेल तर त्या लाईनवरून हा फॉर्म्युला लिहिणं खूप सिंपल आहे, खूप सोपी आहे. पण अशा टाईपचा जो फॉर्म्युला आहे ना, त्या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला ही लाईन लिहिता आली पाहिजे. या फॉर्म्युल्यावरून वरची जी लाईन आहे ती लिहिता आली पाहिजे. ते मला आता तुम्हाला सांगायचं. तर लक्ष द्या. दुसरा एक एक्झाम्पल मी इथे लिहितो आहे. सपोज मी असं लिहिलं असेल थ्राईस वेक्टर क्यू प्लस ट्वाईस वेक्टर पी अपॉन 3+2 एवढंच लिहिलं आहे. 3 वेक्टर क्यू प्लस ट्वाईस वेक्टर पी हा कोणत्या तरी पॉईंटचा पोझिशन वेक्टर आहे. तो कोणत्या तरी पॉईंटचा पोझिशन वेक्टर आहे. मग कोणत्या पॉईंटचा पोझिशन वेक्टर आहे आणि त्याने कोणत्या सेगमेंटला कोणत्या रेशोमध्ये कसं डिवाइड केलं हे तुम्हाला याच्यावरून लिहिता आलं पाहिजे. हा कोण्या पॉईंटचा पोझिशन वेक्टर आहे, तर सपोज याला मी इज इक्वल टू असं लिहिलं आर, इज इक्वल टू लिहिलं आर. तर मग आता तुम्हाला समजायला पाहिजे की हा आर पॉईंटचा पोझिशन वेक्टर आहे. आर कुठे आहे, तर सेगमेंटवर आहे. कोणत्या सेगमेंटवर आहे, तर सेगमेंटचं नाव लिहिताना पहा पी क्यू, पहिले हा पी घ्यायचा आणि नंतर क्यू घ्यायचं. म्हणजे कोणी डिवाइड केलं, आरने. तर आर डिवाइड्स कोणाला, सेगमेंटला. कोणत्या सेगमेंटला, इथे नंतरचा जो पॉईंट असतो ना तो घ्यायचा. पी क्यूला, सेगमेंट पी क्यूला. कोणत्या रेशोमध्ये, इन द रेशो. इन द रेशो. तर रेशो लिहिताना घ्यायचा 3:2. 3:2 कसं डिवाइड केलं, तर साईन बघा प्लस आहे. इंटरनली. इंटरनली कोणी डिवाइड केलं, आरने. कुणाला डिवाइड केलं, सेगमेंट पी क्यूला. कसं, कोणत्या रेशोमध्ये डिवाइड केलं, 3:2. कसं डिवाइड केलेलं आहे, इंटरनली. बरेच जण चुकीचं लिहितात. आर डिव्हाइड्स सेगमेंट, सेगमेंटचं नाव क्यू पी लिहितात. सेगमेंटचं नाव लिहितात क्यू पी. आर डिवाइड्स सेगमेंट क्यू पी इन द रेशो लिहितात 3:2 इंटरनली. हे चुकीचं आहे. सेगमेंटचं नाव जर तुम्ही क्यू पी लिहिलं असेल तर रेशो लिहिताना तुम्हाला 3:2 नाही, तर हा रेशो लिहिताना तुम्हाला 2:3. 3:2 नाही येणार. आता या दोन्ही लाईन बरोबर आहेत. सेगमेंटचं नाव पी क्यू घेतलं तर रेशो 3:2 आणि क्यू पी जर घेतलं तर 2:3. म्हणजे सेगमेंटचं नाव पी क्यू, पी कडून क्यू कडे जर आलं तर इकडे असा लिहायचा 3:2. सेगमेंटचं नाव पी क्यू, रेशो 3:2. सेगमेंटचं नाव क्यू पी तर रेशो 2:3. हे फार महत्त्वाचं आहे या पुढच्या प्रॉब्लेमसाठी. आता बघू पुढचा प्रॉब्लेम. एक ट्रायंगल आहे ए बी सी आणि या ट्रायंगल ए बी सी मध्ये डी आणि ई या दोन पॉईंट्सने ट्रायंगलच्या बी सी आणि सी ए साईडला डिवाइड केलेला आहे. दोन्ही साईडला सेम रेशोमध्ये डिवाइड केलं आहे 2:3 मध्ये.
point D and E divide side BC and CA of triangle ABC in the ratio 2:3 each. मी इथे हा एक ट्रायंगल घेतो आहे. या ट्रायंगलचं नाव आहे ABC. आता D हा पॉईंट कोणत्या साईडवर आहे? BCवर. पण BCवर कुठे घ्यायचा? तर त्याने या BC साईडला कोणत्या रेशोमध्ये डिवाइड? 2:3. तर या बाजूने 2 आणि इकडे 3. तर मी इथे घेतो आहे हा 2:3. हा पॉईंट झाला D. 2:3 रेशोमध्ये डिवाइड केला आहे. आणि ई पॉईंटने सुद्धा CAला, ACला नाही म्हटलं आहे, लक्ष द्या, CAला डिवाइड केलं आहे. कोणत्या रेशोमध्ये? रेशो तोच आहे 2:3. तर इथे मी ई पॉईंट घेतला. हा रेशो आहे 2:3 आणि हा पॉईंट E. BC आणि CA 2:3 या रेशोमध्ये डिवाइड केलेला आहे या दोन पॉईंट्सने. आता त्यांचं म्हणणं काय आहे ते लक्ष द्या. त्यांचं असं म्हणणं आहे, फाइंड द पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ AD अँड BE. AD सेगमेंट. मला आता A पॉईंट आणि D पॉईंट याला जॉईन करावं लागेल. हा झाला AD. दुसरा BE, तर B पॉईंट आणि E पॉईंट याला जॉईन करावं लागेल. या दोघांना जॉईन केलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की हे दोन सेगमेंट जे आता मी काढले रेड कलरने, हे दोन सेगमेंट ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झाले, हा पॉईंट, याचा पोझिशन वेक्टर काढा. याचा काय काढा? पोझिशन वेक्टर. आणि या पॉईंटने ADला कोणत्या रेशोमध्ये डिवाइड केलं आणि BEला कोणत्या रेशोमध्ये डिवाइड केलं हे तुम्हाला काढायचं आहे. त्याच्यामध्ये 3 क्वेश्चन्स त्यांनी विचारले. फाइंड द पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ सेगमेंट AD अँड BE अँड द रेशो इन विच दिस पॉइंट डिवाइड्स AD अँड BE. या पॉइंटने ADला आणि BEला ज्या रेशोमध्ये डिवाइड केलं तो रेशो तुम्हाला फाइंड करायचा आहे. खूप सिंपल आहे, कठीण काहीच नाही आहे, लक्षात द्या. आता डायग्राममध्ये जर पाहिलं ना तर तो टोटल तुम्हाला 5 पॉईंट्स दिसत आहेत. किती पॉईंट्स आहेत? 5. या सर्वांचे पोझिशन वेक्टर्स घेऊन टाकायचे. सर्वांचे पोझिशन वेक्टर घ्या. ABC इज अ ट्रायंगल. ABC हा ट्रायंगल आहे. टोटल यामध्ये 5 पॉईंट्स आले. त्या 5 पॉईंटचे पोझिशन वेक्टर्स मी लिहितोय, इथे लिहितोय. A, B, वेक्टर C, वेक्टर D, वेक्टर E आर पोझिशन वेक्टर्स ऑफ पॉइंट्स A, B, C, D, E रेस्पेक्टिवली. संपलं. ट्रायंगल घेतला, टोटल 5 पॉईंट्स होत आहे. 5 पॉईंटचे पोझिशन वेक्टर्स घेतले. आता हे जे 2 सेगमेंट आहेत, हे 2 सेगमेंट ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात त्याला मी P नाव देतोय. हा पॉईंट घेतला P. P इज द इंटरसेक्शन पॉइंट. लेट P बी द इंटरसेक्शन पॉइंट ऑफ AD and BE. P is the intersection point of AD and BE. तुम्हाला Pचा पोझिशन वेक्टर काढायचं. एक, या Pने ADला कोणत्या रेशोमध्ये डिवाइड केलं ते काढायचं. 2, आणि तिसरा नंबर पॉईंट Pने BEला कोणत्या रेशोमध्ये डिवाइड केलं ते तुम्हाला काढायचं आहे. लक्षात द्या, हा जो पॉईंट P आहे ना, हा पॉईंट P या ADवर आलेला आहे. तर Pच्या पोझिशन वेक्टरमध्ये D आणि Aचा पोझिशन वेक्टर येणार. Pच्या पोझिशन वेक्टरमध्ये B आणि Eचा पोझिशन वेक्टर येणार. कारण P हा पॉईंट ADवर आहे, त्यामुळे A आणि Dचा पोझिशन वेक्टर येणार. मी पुन्हा रिपीट करतोय की P पॉईंटचा पोझिशन वेक्टर काढायचा. P पॉईंट हा ADवर आहे, तर त्यामध्ये Aचा पोझिशन वेक्टर येणार, Dचा पोझिशन वेक्टर येणार. P हा BEवर आहे, तर त्यामध्ये Bचा पोझिशन वेक्टर येणार, Eचा पोझिशन वेक्टर येणार. त्यामध्ये Cचा पोझिशन वेक्टर येणार नाही. Cचा पोझिशन वेक्टर येणार नाही. हे मी पुन्हा एकदा रिपीट करणार आहोत, तर लक्षात द्या.
डी आणि ई या दोन्ही पॉईंट्सनी काय केलं, नाव पॉइंट्स डी and E divides sides BC and CA in the ratio 2:3. इंटरनली रेशो कसं डिवाइड केलं ते दिलं नाही आणि इंटरनलीच डिवाइड केलं आहे. तर आपण यांना फॉर्म्युला यूज करणार आहोत, सेक्शन फॉर्म्युला. बाय युझिंग सेक्शन फॉर्म्युला 2 फॉर्म्युले यूज करायचे. पहिला फॉर्म्युला आपण डी साठी यूज करणार. हा डी आहे, हे बी सी आहेत आणि रेशो आहे 2:3. पुन्हा एकदा पॉईंट आहे डी, साईड आहे बी सी, रेशो आहे 2:3. फॉर्म्युला काय येणार आहे, कुणी डिवाइड केलं डीने, तर पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट डी इज इक्वल टू रेशोमधला पहिला नंबर कोण 2, साईड बी सी, बी सीमधला टर्मिनल पॉईंट सी, तर वेक्टर सी प्लस इंटरनल डिव्हिजन आहे 3 इंटू वेक्टर बी अपॉन येणार 2+3 अपॉन येणार 2+3. यांचं करा आता क्रॉस मल्टिप्लिकेशन्स. तर आपल्याला 5 वेक्टर डी इज इक्वल टू ट्वाईस वेक्टर सी प्लस 3 वेक्टर बी एवढं भेटलं. याला दिला मी इक्वेशन नंबर 1. असंच एक दुसरं इक्वेशन इथे तयार होणार आहे. दुसरं इक्वेशन तयार होणार, कोणी डिवाइड केलं ए ने. पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट ए इज इक्वल टू रेशो काय येणार 2, सेगमेंटचं नाव सी ए, तर इथे येणार वेक्टर ए प्लस 3 इंटू वेक्टर सी अपॉन 2+3. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 5 वेक्टर ई इज इक्वल टू ट्वाईस वेक्टर ए प्लस 3 वेक्टर सी, इक्वेशन नंबर 2. इथपर्यंत सोपीच आहे. आता कठीण काय आहे यामध्ये, कठीण काहीच नाही आहे. तुम्हाला पोझिशन वेक्टर कुणाचं काढायचं, आता शांततेत सांगतो मी तुम्हाला, लक्षात आहे. कुणाचं पोझिशन वेक्टर काढायचं, पीचं, बरोबर आहे. आता हा पी पॉईंट ज्या सेगमेंटवर आहे त्या सेगमेंटचं नाव सांगा, ए डी. तर पीच्या पोझिशन वेक्टरमध्ये कोणाचा पोझिशन वेक्टर येणार, एचा आणि डीचा. पी आणखी कोणत्या सेगमेंटवर आहे, बीईवर, त्यामध्ये बीचा पोझिशन वेक्टर येणार, ईचा येणार आहे. मला सांगा सीचा पोझिशन वेक्टर येईल का, नाही. तुम्हाला इथे जे 2 इक्वेशन भेटलेले आहेत ना, या दोन्हीही इक्वेशनमधून वेक्टर सीला एलिमिनेट करा. इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 या दोघांमधून हा जो वेक्टर सी आहे हा एलिमिनेट करा. मी पुन्हा एकदा रिपीट करतो. काही जण म्हणतील आम्हाला कसं माहिती की वेक्टर सीच एलिमिनेट करायचा, दुसऱ्या कोणी एलिमिनेट केला. त्यासाठी मी पुन्हा रिपीट करून राहिलो आहे की पी पॉईंट ज्या सेगमेंटवर आहे त्याचेच पोझिशन वेक्टर येणार. पी कशावर होता, ए डीवर, एचा येणार, डीचा येणार. पी कशावर आहे, बीईवर, बीचा येणार, ईचा येणार, कुणाचा येणार नाही. या सीचा आणि पीचा काही एक संबंध नाही आहे, त्यामुळे हा सीचा पोझिशन वेक्टर पॉईंट पीच्या पोझिशन वेक्टरमध्ये येणार नाही. म्हणून या 2 रिलेशनमधून हा वेक्टर सी एलिमिनेट करायचा आहे. पण हा एलिमिनेट करण्यासाठी हे इक्वेशन मी थोडंसं आणखी याला नंबर 2 न देता असं लिहितो आहे. 5 वेक्टर ई इज इक्वल टू 3 वेक्टर सी मी आधी लिहिले आणि ट्वाईस वेक्टर ए लिहिले. आता या दोघांमधून मला हे एलिमिनेट करायचं आहे. त्यासाठी यांचे कोइफिशियंट सेम असायला पाहिजे. यांचे कोइफिशियंट सेम करण्यासाठी जसे आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करतो सेम तसंच हे सॉल्व करायचं. कोइफिशियंट सेम करा पहिले. इथे कोण आहे 2, इथे कोण आहे 3. इक्वेशन नंबर 1ला 3 ने आणि इक्वेशन नंबर 2ला 2 ने मल्टिप्लाय करा. नवीन 2 इक्वेशन्स भेटणार. कोणते 2 नवीन इक्वेशन्स येतील ते बघा. याला जर इक्वेशन नंबर 1 इंटू 3 इम्प्लाइज दॅट, याला जर 3 ने मल्टिप्लाय केलं तर 15 वेक्टर डी इज इक्वल टू 6 वेक्टर सी प्लस 9 वेक्टर बी. आणि इक्वेशन नंबर 2ला जर मी 2 ने मल्टिप्लाय केलं, इक्वेशन 1ला 3 ने आणि 2ला 2 ने मल्टिप्लाय केलं, ते इक्वेशन काय येणार आहे 10 वेक्टर ई इज इक्वल टू 6 वेक्टर सी अँड प्लस 4 वेक्टर ए. आता हे जर 2 इक्वेशन भेटले ना, याला मी परत नंबर 3 आणि नंबर 4 दिला आहे. यामधून मला आता हा वेक्टर सी एलिमिनेट करायचं. यासाठी मला या दोघांची सबट्रॅक्शन करावी लागेल आणि सबट्रॅक्शन करताना साईन चेंज होतात. या दोघांच्या खालच्या जर निगेटिव्ह साईन घेतला तर यामध्ये 6 वेक्टर सी कॅन्सल होतील. इक्वेशन नंबर 3 मायनस इक्वेशन नंबर 4 इम्प्लाइज दॅट इक्वेशन नंबर 3
मायनस इक्वेशन नंबर 4 इम्प्लाइज दॅट. काय येणार यांचे सबट्रॅक्शन्स. 15 वेक्टर डी मधून 10 वेक्टर ई मायनस करा. तर इथे आले 15 वेक्टर डी मायनस 10 वेक्टर ई इज इक्वल टू हे 6 वेक्टर सी जे आहेत ते कॅन्सल झाले, 9 वेक्टर बी आणि मायनस येणार आहेत 4 वेक्टर ए. बघा त्याचं रिलेशन भेटलं ना, त्यामध्ये वेक्टर सी नाही. का नाही हे तुम्हाला समजलं असेल आता. आता लक्षात द्या, पॉईंट पी ज्या सेगमेंटवर होता त्या सेगमेंटचं नाव काय आहे, ए डी. तर मला एचा पोझिशन वेक्टर आणि डीचा पोझिशन वेक्टर एका बाजूला पाहिजे, एका साईडला. ए आणि डीचा पोझिशन वेक्टर एका बाजूला पाहिजे. तर इथे बघा 15 डी आहे, हा एचा पोझिशन वेक्टर आहे, याला मी 15 वेक्टर डी आणि 4 वेक्टर एला मी इकडे लिहितो. 4 वेक्टर ए इज इक्वल टू पी पॉईंट बी ई वर होता, तर बी आणि ईचा पोझिशन वेक्टर एका बाजूला पाहिजे. तर मी 10 ला जर मी इकडे घेऊन गेलो तर 10 वेक्टर ई प्लस 9 वेक्टर बी. साईड कशा चेंज करायच्या, कोणता वेक्टर कोणत्या साईडला घ्यायचा हे महत्त्वाचं आहे. तर पॉईंट पी ज्या सेगमेंटवर होता त्या सेगमेंटचं नाव होतं ए डी. तुम्ही बघा ए आणि डी एका बाजूला घेतलेले आहेत. पॉईंट पी ज्या सेगमेंटवर होता त्याचं नाव होतं बी ई. तर मी बी आणि ईचं पोझिशन वेक्टर एका बाजूला घेतलेलं आहे. हे झालं 15 वेक्टर डी प्लस 4 वेक्टर ए आणि 10 वेक्टर ई प्लस 9 वेक्टर बी. आता यांचे जे कोइफिशियंट्स आहेत ना त्यांचा विचार करा. डीचा कोइफिशियंट 15, एचा आहे 4, 15 प्लस 4 यांची ॲडिशन किती झाली 19. इकडे ईचा कोइफिशियंट 10, बीचा कोण आहे 9, 10 आणि 9ची ॲडिशन काय झाली 19. तर या इक्वेशनच्या दोन्हीही साईडला 19ने डिवाइड करा. डिवायडिंग बोथ साईड बाय 19. डिवायडिंग बोथ साइड्स बाय 19. मग 19ने डिवाइड केलं तर 15 वेक्टर डी प्लस 4 वेक्टर ए अपॉन 19 इज इक्वल टू 10 वेक्टर ई प्लस 9 वेक्टर बी अपॉन 19. आता 19ची ॲडजस्टमेंट कशी करायची. 19ने डिवाइड तर केलं आहे, तर इथे जो 19 आहे या 19ला लिहिताना लिहायचं 15 प्लस 4 आणि या 19ला लिहिताना लिहायचं 10 प्लस 9. डिवाइड तर 19ने केलं आहे, पण अरेंजमेंट थोडीशी डिफरंट केलेली आहे आपण. आता विचार करा, मी फक्त तुम्हाला एवढं वाचायला सांगितलं. जसं मी प्रॉब्लेम सुरू करण्यापूर्वीच एक एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला की सेक्शन फॉर्म्युला व्यवस्थित रीड करता आला पाहिजे आणि राईट करता आला पाहिजे. ते आवरून जेवढ्या रेड कलरने मी बॉक्स केला आहे ना तेवढ्यावरून तुम्हाला सांगता आलं पाहिजे की हा एका पॉईंटचा पोझिशन वेक्टर आहे. कोणत्या पॉईंटचा पोझिशन वेक्टर आहे, तर तो पॉईंट ए डीवर आहे. सेगमेंटचं नाव लक्षात घ्या, ए डी. ए पहिले घ्यायचं, डी नंतर घ्यायचं. दिस इज द पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट विच डिवाइड सेगमेंट ए डी इंटरनली, प्लस साईन आलेली आहे इंटरनली, इन द रेशो 15:4. इन द रेशो 15:4. आणि मग इकडे यायचं, हा सुद्धा पॉईंटचा पोझिशन वेक्टर आहे. याने सुद्धा सेगमेंट बी ईला डिवाइड केलेला आहे, इंटरनली डिवाइड केला आहे. कोणत्या रेशोमध्ये डिवाइड केला आहे 10:9. रेशो काय आहे 10:9. मग हा ए डीवरचा पॉईंट आहे, हा बी ईवरच्या पॉईंटचा पोझिशन वेक्टर आहे आणि दोघांच्या मध्ये कोणती साईन आहे इक्वल, म्हणजे पॉईंट सेम आहे. म्हणून याला आपण इज इक्वल टू वेक्टर पी आणि ब्रॅकेटमध्ये लिहायचं सेम. हे जे पोझिशन वेक्टर भेटलेले आहेत ना तुम्हाला, हे दोन्हीही पोझिशन वेक्टर कुणाचे आहेत, पॉईंट पीचे पोझिशन वेक्टर आहेत. त्यांनी जे तुम्हाला विचारलं होतं त्याचं आन्सर भेटलं. पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ ए डी अँड बी ई, ते झालं त्याचं आन्सर. दिस इज द पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट विच डिवाइड्स सेगमेंट ए डी अँड बी ई किंवा इंटरसेक्शन पॉईंट ऑफ ए डी अँड बी ई. आता आपल्याला सांगायचं आहे की या पॉईंटने कोणत्या रेशोमध्ये डिवाइड केलेलं आहे, कोणत्या रेशोमध्ये डिवाइड केलेलं आहे. तर आपण इसं लिहिणार आहोत, दिस shows that point P divides segment AD
This shows that point P divides segment AD internally in the ratio 15:4. Segment AD in the ratio 15:4 internally. हे झाले लेफ्ट साईडवरून अँड राईट साईडवरून आपल्याला असं लिहिता येतं ऑल्सो पॉईंट पी डिव्हाइड्स सेगमेंट बीई in the ratio is 10:9 internally. 3 आन्सर्स त्यांनी विचारले होते. 3 यांचे आन्सर काढा. पोझिशन वेक्टर फाइंड करा. पोझिशन वेक्टर हा इथे निघालेला आहे. हे झालं पहिल्याचं आन्सर. दुसरं विचारलं होतं की त्या पॉईंट इंटरसेक्शन पॉईंटने सेगमेंट एडीला कोणत्या रेशोमध्ये डिवाइड केलं. हे झालं दुसऱ्याचं आन्सर आणि हे झालं आहे नंबर 3. 1, 2 and 3. फक्त महत्त्वाचं आहे सेक्शन फॉर्म्युल्यामधून कोणता वेक्टर एलिमिनेट करायचं. मी शेवटचं एकदा सांगतो की या दोन इक्वेशनवरून वेक्टर सीला का एलिमिनेट केलं. त्याचं रिझन आहे की ज्या पॉईंटचे पोझिशन वेक्टर तुम्हाला काढायचे होते तो पॉईंट सेगमेंट एडीवर होता, तो पॉईंट बीईवर होता. त्यामध्ये सीचा पोझिशन वेक्टर येत नाही म्हणून या दोघांमधून आपण वेक्टर सीला एलिमिनेट केलं आहे. एवढं सिंपल हे प्रॉब्लेम होतं. आता आपण 8 नंबरचं घेणार आहोत. हे सर्व जेवढे काही पाहतोय ना आपण हे खूप महत्त्वाचे प्रॉब्लेम्स आहेत आणि ह्या प्रॉपर्टीज आहेत आणि ह्या प्रॉपर्टीज आपल्याला वेक्टर मेथडनी प्रूव्ह करायचे आहेत. जसं 8 नंबरचं सम आहे असंच ओल्ड सिलेबसमध्ये आणखी एक सम होतं. ते आता माहितीने मिसलेनियस एक्झरसाइजमध्ये जर असेल तर ते पण आपण घेणार आहोत. ते होतं द सेगमेंट जॉईनिंग द मिड पॉईंट्स ऑफ एनी 2 साइड्स ऑफ अ ट्रायंगल is parallel to the third side and its length is half of 8. हे 10th क्लासमध्ये तुम्हाला प्रॉपर्टी होती. त्यांचं असं म्हणणं आहे की ट्रायंगल जो आहे हा ट्रायंगल आहे. ट्रायंगलच्या कोणत्याही 2 साइड्सचे मिड पॉईंट्स मिड पॉईंट्स जॉईन करणारा सेगमेंट. मग आता कोणत्याही 2 साइड तर मी ए बी आणि ए सी घेतला आहे. याला मी पी आणि क्यू नाव दिलं आहे. हे मिड पॉईंट्स आहेत. यांना जॉईन करणारा सेगमेंट पी क्यू. हा सेगमेंट पी क्यू ट्रायंगलच्या थर्ड साईडला पॅरलल असतो हे प्रूव्ह करा. थर्ड साईड कोण आहे बी सी. तर पी क्यू इज पॅरलल टू बी सी हे प्रूव्ह करायचं. अँड लेंथ ऑफ पी क्यू इज हाफ ऑफ द थर्ड साईड. Length of segment PQ is equal to half of length of side BC. प्रॉपर्टी काय होती हे तुम्हाला होमवर्क करावं लागेल. मी आत्ता हे प्रॉब्लेम 8 नंबरचं शिकवल्यानंतर हे तुम्ही करून पाहायचं आहे. प्रॉपर्टी मी सांगतो तुम्हाला, लिहून घ्या. द सेगमेंट जॉइनिंग मिड पॉइंट्स ऑफ any 2 sides of a triangle. The segment joining the midpoints of any 2 sides of a triangle is parallel to the third side. Segment joining the midpoints of any 2 sides of a triangle is parallel to third side and its length is equal to half of the length of third side and its length is equal to half of the length of third sides. ही प्रॉपर्टी तुम्हाला होमवर्क आहे. या प्रॉब्लेम नंतर आता जे बोर्डवर लिहिलेलं आहे त्यानंतर तुम्हाला हे होमवर्क करायचं आहे. आता लक्षात द्या या पुढच्या प्रॉब्लेममध्ये काय सांगितलं. जसं मी हे 8 नंबरचं सम तुम्हाला शिकवतो आहे ना सेम त्यासारखंच ही प्रॉपर्टी आहे. ही तुम्हाला होमवर्क करायची. आता यांनी इथे काय सांगितलेलं आहे पहा. ट्रॅपेझियम काय सांगितलेलं आहे. प्रूव्ह दॅट मीडियन ऑफ ट्रॅपेझियम. ट्रॅपेझियमची जी मीडियन आहे ती मीडियन ऑफ ट्रॅपेझियम इज
पॅरलल टू द पॅरलल साइड्स ऑफ ट्रॅपेझियम. म्हणजे आधी आपल्याला एक ट्रॅपेझियम काढावं लागेल. मी हा ट्रॅपेझियम काढला. काही जणांना तो ट्रॅपेझियम कसा असतो हे माहिती नसेल. हा आहे तो ट्रॅपेझियम. याला मी नाव दिलं ABCD. या ट्रॅपेझियमची मीडियन. आता ट्रॅपेझियम माहीत झाला, मग याची मीडियन कशी काढायची. आता जरी माहिती नसलं ना तरी हे प्रॉपर्टी जर व्यवस्थित वाचली तर मीडियन कशी काढावी लागते हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. ट्रॅपेझियमची जी मीडियन आहे ती पॅरलल साइड्सला पॅरलल शो करायची. आता या ट्रॅपेझियममध्ये पॅरलल साइड्स कोणत्या ते ओळखा. एक पेअर अशी आहे जी पॅरलल साइडची आहे, एक जी आहे ती नॉन पॅरलल आहे. नॉन पॅरलल कोण आहे, AB अँड DC. नॉन पॅरलल. पॅरलल कोण आहे, AD आणि BC. या पॅरलल साइड्स आहेत. मीडियन ऑफ द ट्रॅपेझियम इज पॅरलल टू द पॅरलल साइड्स. म्हणजे ती मीडियन AD आणि BC ला पॅरलल आहे हे शो करायचं. मग आता ही मीडियन काढायची कशी. खूप सिंपल आहे. ज्या नॉन पॅरलल साइड्स आहेत यांचे मिड पॉईंट घ्या. ABचा मिड पॉईंट घेतला M आणि DCचा मिड पॉईंट घेतला N. आणि या दोन साइडच्या मिड पॉईंट्सला जॉईन करायचं. हे यांना मी जॉईन केलं MN. हे डिस्टन्स इक्वल आहे, हे डिस्टन्स इक्वल आहे MN. हा जो सेगमेंट मिळाला हा सेगमेंट आहे मीडियन ऑफ द ट्रॅपेझियम. आणि तुम्हाला शो करायचं आहे की ही मीडियन MN पॅरलल साइड्सला पॅरलल आहे. दिस मीडियन MN इज पॅरलल टू साइड AD अँड दिस मीडियन MN इज पॅरलल टू साइड BC. म्हणजे आपल्याला लास्टमध्ये काय प्रूव्ह करायचं आहे पहा. मीडियन MN इज पॅरलल टू AD. चला मीडियन MN इज पॅरलल टू BC. झालं 2. Prove that the median of trapezium is parallel to the parallel sides of trapezium. इथपर्यंत संपला. आता its length means median's length. medianची लेंथ MN ची लेंथ म्हणजे लेंथ MN कशी आहे. its length is half. 1/2. कुणाच्या हाफ. द सम म्हणजे काय, ॲडिशन. कुणाची, लेंथची. कुणाच्या, पॅरलल साइड्स. या दोन पॅरलल साइड्सच्या लेंथच्या समच्या हाफ. MN इज इक्वल टू हाफ लेंथ AD प्लस लेंथ BC. हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. खूप सिंपल आहे. प्रॉपर्टी मी एक्सप्लेन करून तुम्हाला सांगितली. आता लक्षात द्या हे सर्व केव्हा आहे. MN इज पॅरलल टू AD साठी तुम्हाला वेक्टर MN आणि वेक्टर AD हे कोलिनियर पाहिजे. कोलिनियर पाहिजे म्हणजे स्केलर मल्टिपल पाहिजे. म्हणजे वेक्टर MN इज इक्वल टू इथे कोणता तरी स्केलर येणार आणि वेक्टर AD येणार. यासाठी MN इज पॅरलल टू BC साठी वेक्टर MN इज इक्वल टू इथे स्केलर येणार आणि वेक्टर BC येणार. आणि मग MNची लेंथ जी आहे ती हाफ पाहिजे. तर या दोन्ही ठिकाणी येणारा जो स्केलर आहे ना तो 1/2 राहणार आहे. तर तुम्हाला इथे शो करायचं आहे की वेक्टर MN इज इक्वल टू हाफ वेक्टर AD प्लस वेक्टर BC. वेक्टर AD प्लस वेक्टर BC. वेक्टर AD प्लस वेक्टर BC च्या हाफ. हे जर तुम्ही प्रूव्ह केलं तर यावरून हे पण लिहिता येतं, यावरून हे पण लिहिता येतं, यावरून हे दोन्ही लिहिता येतात, यावरून हे पण लिहिता येतं. म्हणजे सर्वात पहिले तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे वेक्टर MN इज इक्वल टू हाफ इन ब्रॅकेट वेक्टर AD प्लस वेक्टर BC. चला तर मग आता सुरुवात करू. खूप सिंपल आहे. टोटल यामध्ये 6 पॉईंट्स आले. या 6 पॉईंटचे आपण पोझिशन वेक्टर्स घेणार आहोत. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ ट्रॅपेझियम. ABCD हा ट्रॅपेझियम आहे. याचे 4 व्हर्टेसेस आहेत. त्यांचे पोझिशन वेक्टर्स मी घेतले. लेट वेक्टर A, वेक्टर B, वेक्टर C, वेक्टर D आर पोझिशन वेक्टर्स ऑफ पॉईंट्स A, B, C, D रिस्पेक्टिव्हली. नंतर या दोन साइडचे मिड पॉईंट घेतले MN. लेट पॉईंट M विथ पोझिशन वेक्टर वेक्टर M अँड पॉईंट N विथ पोझिशन वेक्टर वेक्टर N आर कोण आहेत, मिड पॉईंट्स
ऑफ कुणाचे आहेत साईड्स, काय नाव आहे साईड्सचं, ए बी अँड डी सी रेस्पेक्टिव्हली. हे दोन मिड पॉईंट असल्यामुळे आपण यांना मिड पॉईंटचा फॉर्म्युला यूज करणार आहोत. बाय युझिंग मिड पॉईंट फॉर्म्युला काय येणार मिड पॉईंट फॉर्म्युला, वेक्टर एम इज इक्वल टू कुणाचा मिड पॉईंट आहे ए बीचा, तर वेक्टर ए प्लस वेक्टर बी अपॉन टू क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, ट्वाइस वेक्टर एम इज इक्वल टू वेक्टर ए प्लस वेक्टर बी. त्यानंतर वेक्टर एन इज इक्वल टू एन इज द पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट, एन इज द मिड पॉईंट ऑफ साइड डी सी, त्याला लिहिता येतं वेक्टर डी प्लस वेक्टर सी अपॉन टू क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, ट्वाइस वेक्टर एन इज इक्वल टू वेक्टर डी प्लस वेक्टर सी. हे जे दोन इक्वेशन भेटले ना ह्याला दिला मी नंबर 1. आता तुम्हाला हे प्रूव्ह करायचं होतं आणि हे प्रूव्ह करण्यासाठी आपण कन्सिडर करणार आहोत. काय प्रूव्ह करायचं होतं मी पुन्हा एकदा लिहितो. आपल्याला प्रूव्ह करायचं होतं वेक्टर एम एन इज इक्वल टू हाफ ब्रॅकेटमध्ये वेक्टर ए डी प्लस वेक्टर बी सी. तर मी याची एल एच एस घेतो आहे. कन्सिडर वेक्टर एम एन इज इक्वल टू एम एनचा पोझिशन वेक्टर, एम एनचा पोझिशन वेक्टर येतो आहे वेक्टर एन मायनस वेक्टर एम इज इक्वल टू वेक्टर एन कोण आहे वेक्टर डी प्लस वेक्टर सी अपॉन टू वेक्टर एम एन इज इक्वल टू वेक्टर डी प्लस वेक्टर सी अपॉन टू मायनस वेक्टर एम, एम कोण आहे वेक्टर ए प्लस वेक्टर बी अपॉन टू वेक्टर एम एन इज इक्वल टू दोघांचे डिनॉमिनेटर आहे 2, निगेटिव्ह साईन अप्लाय करा, वेक्टर डी प्लस वेक्टर सी मायनस वेक्टर ए मायनस वेक्टर बी, वेक्टर एम एन इज इक्वल टू हाफ बाजूला निघाले. आता या वेक्टरला व्यवस्थित अरेंज करा. आपल्याला कोणता पाहिजे होता वेक्टर ए डी, तर हा डी आणि ए एकत्र लिहा डी मायनस ए अँड प्लस दुसरा कोणता पाहिजे होता बी सी, तर सी मायनस बी. वेक्टर एम एन इज इक्वल टू हाफ इन ब्रॅकेट वेक्टर ए डी प्लस वेक्टर बी सी. इथपर्यंत आपण पोहोचलो आहे. आता बघा वेक्टर एम एन इज स्केलर मल्टिपल ऑफ ए डी अँड स्केलर मल्टिपल ऑफ बी सी. वेक्टर एम एन इज स्केलर मल्टिपल ऑफ वेक्टर ए डी अँड वेक्टर बी सी. देयरफॉर एम एन is parallel to AD and MN is parallel to BC. स्केलर मल्टिपल आहे त्यामुळे MN AD ला आणि BC ला पॅरलल आहे. आणि यांचं मॅग्नेट्यूड जर घेतलं तर मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर MN इज इक्वल टू हाफ मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर AD प्लस मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर BC. Therefore length of MN is equal to half in bracket लेंथ ऑफ ए डी प्लस लेंथ ऑफ बी सी. खूप सिंपल आहे. तुम्हाला काय प्रूव्ह करायचं होतं ते पहिले शेवटी लिहून टाका आणि मग तिथून तशी सुरुवात करा. मिड पॉईंट आलेले आहेत, मिड पॉईंट फॉर्म्युला यूज करा. डिवाईड केलेलं असेल इंटरनली एक्सटर्नली सेक्शन फॉर्म्युला यूज करा. आणि असंच मगाशी मी जे सांगितलेलं प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला होमवर्क करायचं आहे. ट्रायंगलच्या ज्या दोन साईड्स आहेत त्यांचा मिड पॉईंट जॉईंट करणारा जो सेगमेंट आहे तो ट्रायंगलच्या थर्ड साईडला पॅरलल असतो आणि त्याची जी लेंथ आहे ती लेंथ त्या थर्ड साईडच्या लेंथच्या हाफ येते. ते राहणार आहे तुमच्यासाठी होमवर्क.